की या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. आता त्यांना उत्तर देईल मी उद्या, कारण उद्यासाठी थोडं ठेवलं पाहिजे. पण त्यांनी म्हणतात काय की उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात, विकासावर बोललेलं त्यांनी भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो मी आजची रात्री इकडेच राहतो, सिसवे गावात. काय कुठलं गाव? सिरसाव गावात राहतो. तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने उद्या सकाळी या, इथेच या आणि विकासाचं बोला, होऊन जाऊ दे. बरोबर ना? आता तुम्ही सांगितलं बंधारे कुठले, आता येताना रस्ता म्हणजे या रस्त्याने आले तर आठ जागेवर राहिलं तर बोला. हा, हे सगळं पाण्याखाली गेलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं की सगळे दणादण ते सगळे बंधारे फुटत गेले, बोला विकासाचं. म्हणजे पोल पडले सगळे, वीज नाही. एक तर मराठवाड्यामध्ये पाणी नाही, पण पाणी आलं तर ते थांबतच नाही. विहिरीमधला गाळ, काय विकासाचं बोलू मी? हा, कोणासमोर बोलू? जो अन्नदाता आज आपल्याला विचारतो की मी खाऊ काय, त्याच्यासमोर मी उद्या तुमच्याकडे ना मी असे 5 पदरी उड्डाण पूल करेन. तुम्ही म्हणा झाला खड्ड्यात तो उड्डाण पूल. आता काय करू सांग? आता माझी जमीन खरडून गेले, काय विकासाचं बोलू तुमच्या समोर? डोक्यावरती कर्ज आहे. हा, यांच्या उद्योगपती मित्रांची कर्ज माफ होत आहे, ते बुडवणे परदेशात पडतायत. तुमच्यापैकी एक सुद्धा कोण परदेशात पडू शकतो? कारण ती वृत्तीच नाही माझ्या शेतकऱ्याची. माझा शेतकरी म्हणजे यांच्या उद्योगपती मित्रांसारखा लबाड फसवा ढोंगी नाहीये, तो प्रामाणिक आहे, मातीशी इमान राखणार आहे. आणि म्हणून त्याला जेव्हा नोटीस येते तेव्हा असं वाटतं की आपली आबरू जाते, आता जगू कसा, म्हणून तो जीव देतो. म्हणजे जीव सोडतो, देह सोडतो, पण देश नाही सोडत. आणि हे म्हणतात विकासावर कोणते मुख्यमंत्री, कोण काय राज्यात परिस्थिती काय, घर सोडून फिरणारे मुख्यमंत्री. आज माझा महाराष्ट्रातला शेतकरी संकटात सापडलाय. एक तरी मंत्री तुमच्याकडे आला फिरायला? हा, कृषी मंत्र्याचं नाव सांगता पटकन? आता हा मुख्यमंत्री पुढे गेले, या तैसन बा. हा, ठीक आहे ना बा. मी मगाशी बोललो की अरे इकडे बा, माझा इकडे बसलाय माझा शेतकरी. हा बाप आहे आपल्या सगळ्यांचा. आता काय त्याने ते पॅकेज ते खेकड्याने फोडलं म्हणतात. आपल्या वेळेला मंत्री केले होते चुकून, तेव्हा ते धरण फुटलं होतं. याने सांगितलं धरण कोणी फोडलं? मग आता मुख्यमंत्र्यांनी इतिहासातली एवढ्यात सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा केली, पदरात का नाही पडलं? कारण बरे खेकड्याने फोडलं की काय? मग काय थट्टा चाललेली ही. आता हे ओमदादा तू दाखवलं ना, ते 6 रुपये मिळाले. 1 रुपयाची पीक विमा योजना बंद. बरं, मला मी तेच जाणून घेतोय, कैलास दादाला विचारतो, ओम दादाला विचारतो, तुम्हाला विचारतोय, तुमच्यापैकी पीक विम्याची योजनेमध्ये कोणी नोंदणी केली होती का? हा, किती अर्ज भरायला किती पैसे लागले? अरे भरायला किती नोंदणी? अरे नाही रे, नीट समजून घ्या. नाही थांबा, सगळ्यांना प्रश्न विचारू, नीट समजून घ्या. पहिलं अर्ज भरायला अर्जाचे किती पैसे लागले? 100 रुपये अर्जाचे. साधारणतः तुमच्या नुकसानीची अपेक्षा काय होती? 100% नुकसान झालं तर किती पैसे मिळाले पाहिजे पिकाप्रमाणे? एका काहीतरी सांगा, एकरी किंवा हेक्टरी किती मिळालं पाहिजे? बरोबर आहे. मग आता अर्ज भरायला तुम्ही सांगा परत किती भरले? 900 रुपये हेक्टरी सोयाबीनसाठी. 900 रुपये, बरोबर आहे. अर्जाला 100 आणि मिळाले किती? 6 रुपये. हा, काल परवाकडे बातमी आली, ठाण्या पालघरच्या भागामध्ये 2 रुपये 30 पैसे. हा, कोणाला 21 रुपये, कोणाला 10 रुपये. मग हा पैसा जातोय कुठे? म्हणून मी आज पीक विमा योजना ज्या राबवणाऱ्या कंपन्या सुद्धा इशारा देतोय की तुम्ही माझ्या शेतकऱ्याची फसवणूक करू नका. त्यांच्या शेतावरती, त्यांच्या हक्काच्या पैशावरती दरोडा टाकू नका. जर वेळेमध्ये त्यांच्या पीक विम्याचे पैसे तुम्ही दिले नाहीत तर ऑफिसमध्ये तुमच्या या आम्ही शेतकरी घेऊन घुसल्याशिवाय राहणार नाही. धडा शिकवावं लागेल. हे सरकार दगाबाज आहे, हे दगाबाज सरकार आहे. का दगाबाज म्हणतोय? की केवळ आम्ही विरोधी पक्षात आहेत म्हणून ठाणाणा करायचं म्हणून काय बोलत आहे. या सरकारने, सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा आहे. मी ते ऐकून नंतर आता पुढच्याच ऐकून कोण बोललं होतं? फडणवीस. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं तर पवारांचं नाव लावणार नाही असं कोण बोललं होतं? मग आता काय लावतो? हा, आता
काल त्यांनी काल परवाकडे सांगितलं की सगळं प्रत्येक वेळेला तुम्हाला काय फुकट मिळणार काय? नकोय रे फुकट, नकोय फुकट, आमच्या हक्काचे पैसे दे ना, एवढंच आमचं म्हणणं आहे. गेल्या वेळेला निवडणुकीमध्ये सोयाबीन हाताशी होता, कापूस हाताशी होता, आणखीन पण पिकं होती, का नव्हता हमी भाव मिळत? आपलं सरकार असताना देत होतो की नव्हतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे? गेल्या वेळेला जो हमी भाव मिळत होता तो किती होता? 4-4.5 हजाराच्या आसपास होता. शेतकऱ्याची मागणी तुमची काय होती? 6,000च्या वरती होती ना. मग आता तर पीक पण गेलं. मग शेतकऱ्याला जर का तुम्ही त्यांच्या वेळेवरती योग्य भाव दिला, त्याच्या कष्टाचे पैसे दिले, तर कोण भीक मागते तुमच्याकडे? शेतकरी काही भिकारी नाहीये. सतत आम्हाला पण काय हाऊस नाही कर्जमाफी कर्जमाफी कर्ज. अरे पण कर्ज फेडू कसं? आता जे डोक्यावरती कर्ज चढलेले आहे, सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावरती एका याच्या सांगा मला? 2 लाख, 3 लाख, 4 लाख, बरोबर ना? लाखाच्या पुढेच आहे. आता हे जर पीक व्यवस्थित हाताशी आलं असतं आणि तुम्हाला जर का भाव नीट मिळाला असता तर तुम्ही गेला असता कर्जमाफीची मागणी केली असती. पण आताचं कर्ज डोक्यावर चढलं. मुख्यमंत्र्यांनी आता मुहूर्त काढलाय पंचांग बघून.